नमस्कार. आज आपण चकली भाजणी बनवणार आहोत. त्यासाठी 4 वाटी तांदूळ घेऊन ते स्वच्छ पाण्याने धुवून 15 मिनिटं चाळणीमध्ये निथळत ठेवले होते. त्यानंतर आपण हे एका कॉटनच्या कपड्यावरती असे पसरवून फॅन खाली 2 ते 3 तासासाठी सुकवून घेऊया. अशा प्रकारे पातळ वाळत घातले तर तांदूळ लगेच सुकते. नंतर एका मोठ्या वाटीमध्ये 2 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ व 1 वाटी जाड पोहे असे भाजणीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत. आता ह्या डाळी आपल्याला पाण्याने न धुता एका ओल्या कपड्याने आपल्याला ह्या सर्व डाळी पुसून घ्यायच्या आहेत. हलक्या हलक्या हाताने आपल्याला ह्या सर्व डाळी आपण पुसून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला चणा डाळ व उडीद डाळ पुसून घ्यायची आहे. आता आपण सर्व भाजणीचे साहित्य भाजून घेऊया. कढईमध्ये आपण सर्वप्रथम तांदूळ थोडा थोडा घेऊन भाजून घेऊया. तांदूळ सतत हलवत राहायचे. आपल्याला तांदळाचा कलर चेंज नाही करायचा. तांदूळ हलकासा फुलला का आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आहे. जास्त तांदूळ पण भाजायचे नाही, कारण चकली खाताना चकलीची चव करपट लागते, म्हणून जास्त भाजायचे नाही. तांदूळ भाजायला एक 8 ते 10 मिनटं लागतात. 8 ते 10 मिनटात तांदूळ व्यवस्थित फुलतो. आता आपले तांदूळ भाजलेले आहेत, तर आपण ते एका पात्रामध्ये काढून घेऊया. भाजलेला तांदूळ ताटलीत काढल्यावरती तो एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घ्यायचा आहे, कारण गरम वाफेमुळे ताटाला पाणी सुटते. त्यामुळे तांदूळ असे एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचा. त्यामुळे तांदूळ ओलसर होत नाही. अशाच प्रकारे आपल्याला डाळ पण 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायची आहे. कलर चेंज न होता आपल्याला 4 ते 5 मिनिट उडीद डाळ भाजून घ्यायची आहे. त्यानंतर चणा डाळ पण आपल्याला दाताखाली तोडता येईल अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे. आता आपल्याला पोहे पण 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे. हाताने असे चुरता येईल अशा प्रकारे आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. आता ही सर्व भाजणी कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला पसरवून घ्यायची आहे व ही भाजणी थंड झाल्यावरतीच आपल्याला गिरणीमध्ये जाऊन दळून आणायची आहे. आता आपल्याला चकलीसाठी 2 वाटी भाजणी घ्यायची आहे. आता आपण उकड काढून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 वाटी पाणी आपण कढईमध्ये गरम करायला ठेवूया. पाण्याला उकळी आल्यावर पाण्यामध्ये धनेपूड, जिरेपूड, तीळ, हिंग, लाल तिखट, हळद, ओवा हे सर्व साहित्य टाकून हलवून घेऊया. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया.
चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे, तर आता आपण भाजणीचे पीठ घालून उकड काढून घेऊया. आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे आहे व हे पीठ 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित हलवून हे पीठ आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. पीठ गरम आहे तेच आपल्याला सर्व गुठळ्या पिठाच्या फोडून व्यवस्थित पीठ एकजीव करून घ्यायचे आहे. पीठ थंड झाल्यावरती आपण एका पात्रामध्ये पीठ काढून घेऊया व हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया. थोडं पाण्याचा हात लावून आपण पीठ मळून घेऊया. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आपल्याला चकली पाडता येईल अशा प्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मळलेलं पीठ आणि आधीचं पीठ यात किती फरक आहे. आत्ताचं मळलेलं पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे. तर आता आपण सोऱ्याला तेल लावून आपण त्यामध्ये पिठाचा गोळा घालून चकली पाडून घेऊया. आपली चकली तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या बनवून तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर तेल तापायला ठेवलं होतं, तर त्यात आपण आता केलेल्या सर्व चकल्या लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घेऊया. चकली तेलामध्ये सोडल्यावरती 1 मिनटं झाल्यावरतीच आपल्याला उलटायची आहे. झारा किंवा स्पूनच्या साहाय्याने तुम्ही चकली उलटून घेऊ शकता. चकली तळाला खाली बसली की आपली चकली पूर्ण तळलेली आहे असे समजून जायचे. हे चकली तळण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागतात. तुम्ही बघू शकता आपली चकली किती कुरकुरीत झालेली आहे. आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.